तळा झालाय म्हातारीचा. सकाळपासून जागा का म्हणून काही सोडलेली नाही. जणू की आम्ही फोडणारच आहोत त्या कपाटाचा दरवाजा. नाच शेर म्हातारी सव्वाशेर. सत्य आहे. आजी उठा, नात आली तुमची. उठा उठा. अरे सनदी ये बा ये. ये स्वानंदी बैस बैस. सकाळपासून देवळात गेले नाही. आता जाऊन येते हो मी देवळात. घे पाठ. आई मी घेतलंच तर तुम्ही कशाला? अगं असू दे. अगं दमून आलेल्या माणसाला पाणी द्यावं. ललिता तू बोल हिच्याशी, मी पटकन चहा टाकतो. का आजी तुम्ही घेणारच ना चहा? नाही नाही तुम्ही नाही घेणार चहा, तुम्हाला देवळात जायचंय ना. हो 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 बर स्वानंदी मी देवळात जाऊन येते ग बाई. हे बघ या तुझ्या चाव्या घे आधी. नीट जातो. हो हो सावकाश. हा छत्री घेताय का? आहे आहे. स्वानंदी आपल्याला महत्वाचं बोलायचं राहिलं, आठवते ना तुला? नाही म्हणजे आता निरंजन इंद्रनील अजून ऑफिस मधनं आलेले नाहीयेत. आजी निलिमा बाळू तेही घरात नाहीयेत. तिघच होत आपण. मोकळेपणाने बोल तू. तू ते 10 लाख रुपये आम्हाला दाखवून रिकामी ब्रीफकेस देऊन गेलीस. ती रिकामी ब्रीफकेस भरली जावी म्हणून काय करायचंय आम्ही? म्हणजे काय अटी काय आहेत तुझ्या? तसं तर तुला हवं तसं वागायला आम्ही सुरुवात केलेलीच आहे. सुरुवात केली म्हणजे? अगं म्हणजे निलिमा निरंजनला मान देण्यापासून तुझ्या हातात सगळ्याच गोष्टी देण्यापर्यंत सगळं करतोय आम्ही. तू निलिमाला बोलून घे. तिच्याशी सुद्धा खूप प्रेमाने वागू बघ आम्ही. तुला वाईट वाटेल असं आम्ही काहीही करणार नाही. तुम्ही जरा शांत राहा. तिला बोलू दे. बोल ग तू. आता खरे मुद्द्यावर आलोत आपण. आई बाबा काय ना, भाऊजी आणि वहिनींना मान द्यावा, त्यांच्याशी नीट वागावं, मला आपलंसं करावं, या घरातल्या कामांना हातभार लावावा, या ना सगळ्या माफक अपेक्षा आहेत माझ्या. या अटी नाहीये. अटी वेगळ्याच आहेत. आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला. 30वा वाढदिवस असेल ना? अरे वा, आम्हाला पैसे द्यायची तारीख ठरवलेली दिसतीये सुनबाईनी. बाबा काही हवंय का? नाही अगं आंघोळीला चाललोय. अरे गुरुपौर्णिमा जवळ आली. वेळात वेळ काढून शाळेत जायला हवं. लग्न झाल्यापासून शाळेत काही जाणच झालं नाही. नाही गडवाल सिल्क आहेत माझ्याकडे. नाही आसाम सिल्क किंवा कांथावरचे काही आहेत का? हो त्यांना ओळखते मी. अच्छा त्यांचंच एक्झिबिशन आहे का? नाही नाही मी येईल ना नक्की बघायला. नक्की येईल. हो मला पण साड्या घ्यायच्याच आहेत. त्याच फार रिपीट झाले. तो थोडं स्वतःकडे लक्ष द्यायला हवं की नको? हो ललिता इथे साबण नाहीये. काय काय म्हणाला? ललिता साबण आण. काय कटकट या माणसाची. हा बोला तुम्ही. ललिता अगं साबण आणून दे ना.
बोला. नाही 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 नाही, पैठण्या आता एकदम कॉमन झाल्या हो. तेच ना. नाही मी नक्की येईन बघायला एक्झिबिशन. नक्की नक्की. ललिता साबण आण ना. ती वेळ आजी तू हसतेस का? काय झालं? तुझ्या सासऱ्यांना साबण देऊन आले. पण मग तू हसतेस का? सांगते तुला. बस तिथे. अगं हो. काय झालंय? काय झालंय सांग ना. अगं आणि आता तोच साबण मी तुझ्या सासऱ्यांना देऊन आले. काय? मी पण आई कुठे आहेत आता? हो मी येईन एक्झिबिशन बघायला. ओके. यू फोन. ओके बाय. ते रागिणी सरपोतदार आहेत ना माझ्या ओळखीच्या, त्या स्वतः साड्या डिझाईन करतात. त्यांच्या डिझाईन केलेल्या साड्या आणि त्यांची स्टाईल अगदी बघण्यासारखी असते. एक्झिबिशन पण लावतात दरवेळेला त्या. मी पूर्वी ना त्यांच्याकडनं साड्या घ्यायचे. जरा महाग असतात. पूर्वी सगळं परवडायचं. आता सगळंच परवडण असं झालंय. बर. एवढं आनंदाने सांगते मी तुम्हाला, नुसतं बरं काय म्हणताय. ए ललिता, तू बाथरूम मध्ये साबण आणून द्यायला किती उशीर केलास ग? मी साबण आणून दिला कधी? मगाशी. मी नाही का साबणासाठी तुला हाका मारत होतो. तर घरात सून आहे, सुनेची आजी पाहुणी म्हणून राहायला आलेली आहे. बरं दिसतं का ते? मरो त्या दोघी. तुम्हाला साबण कोणी दिला? तू. मी नाही का असा दरवाजाच्या बाहेर हात काढला आणि तू हातावर साबण ठेवलास. हात बघितला तुम्ही माझा? नाही, मी कशाला कोणाचा हात बघतोय? माझ्या हातावर साबण पडला बाजल. तुम्हाला साबण कोणी दिला? कधी दिला? मी नाही दिला. नाही, तू नाही दिलास. घरात भूत आले त्यांनी दिला. भूतानेच दिला. घरात 2-2 भूत फिरताय. काय काय अंगात आल्यासारखं काय झालं? काय काय शोधतेस काय एवढं तू? अहो तुमच्या लक्षात येतंय का? साबण मी तुम्हाला दिलेला नाही. मग कुणी दिला? मग त्या सीसीटीव्ही आजीने दिला. खरोखरच सीसीटीव्ही बाई येते. जिकडे तिकडे लक्ष असतं तिचं. तुमच्या लक्षात येतंय? स्वानंदीच्या कपाटाच्या किल्लीचा ठसा ज्या साबणावर घेतला त्या साबणाने आंघोळ केले तुम्ही. रे देवा. 10 लाख स्वानंदीकडे असतील तर? तुझ्याकडे पैसे 10 लाख रुपये? हो माझ्याकडे माझे असे 10 लाख रुपये कुठून असणार? कपाटात ठेवलेले तू दाखवले नाहीस का मला? एक मिनिट.